आता बघा आपलं एंट्रोचं काम झालेलं आहे बघा. आरसं वगैरे फिट केलं आहे आणि मस्त इथं आपलं यूट्यूबचं नाव टाकलेलं आहे. खूप वैताग आलाय आता. परत घरी जा, परत खाली या. सो हे गाईज, वेलकम बॅक टू रोहित साळे ब्लॉग यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं नव्याने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे आज. आणि बघ आत्ता 12 वाजलेले आहेत. तर आपल्याला आज ऑफिसला सुट्टी होती, त्याच्यामुळे बोललो आपली एंटॉर्क आहे तिचे आरशेचं सॉकेट गेलेलं ते पण एक आपल्याला टाकायचं आहे. आणि फॅशन प्रो म्हणजे राजू, तिला पण सर्व्हिसिंग वगैरे करायची. खूप महिने झाली तिची सर्व्हिसिंग नाही. तिचं ब्रेक वायर वगैरे गेलेली आहे. मग चला आता आपण जाऊ मस्त गॅरेजवरती. तर पूर्ण आजचा दिवस आपला तिकडंच जाणार आहे पूर्ण. जे बघा इकडं लायला उभा आहे. हे बघा, या आतमधलं सॉकेट नाही, हे खराब झालेलं, ते आपल्याला हे टाकायला जायचं आहे. तर चला जाऊया. गाडी पुसून घेऊ पहिले. गाडी पुसायची तेवढी गरज नाही आता. आपण म्हणजे आरशे वगैरे लावायला तेव्हा गाडी वॉश पण करून घेऊ. तर चला आता हिला करूयात चालू. चला आता इकडं निघूया. ऋषीला फोन लावला तर पण ऋषी आंघोळीला गेलेला आहे आणि गॅरेजवाल्याचा सारखा फोन येतो या म्हणून. तर चला जाऊ आणि भेटू डायरेक्ट गॅरेजवरती. आज आहे ना, ऊन पण पडलेलं नाही आहे, पूर्ण असं आभाळ आलेलं आहे आणि गरम पण खूप होतं. आभाळ आलं आहे तर आवाज जरा पण सुटलेला नाही. तरी बघा आता आलं इथं बाबू गॅरेजवाला. लास्ट टाइम आपण ॲक्टिवा ज्याच्याकडे बनवली होती तो इकडं. तरी बघा हा जो आतमधला सॉकेट आहे ना बघा, हा पार्सल लावायचा, तो पूर्ण स्लिप झालेला आहे. तर बघा आता बाबांनी पूर्ण खोलायला लावलं आहे डायरेक्ट. त्या आतमधलं सॉकेट गेले ना पूर्ण. खाली ये लगा नहीं के लिए पूरा खोलना पड़ता है. घे करून घ्या आरामात. फक्त हे गेले, हे पूर्ण अख्खी गाडी खोलायला लागली आहे बघा. पूर्ण गाड्याला खोलून टाकले आता. तेव्हा आता ऋषी पण आला इकडं आत्ताच फ्रेश वगैरे होऊन. तर तिकडे बाबू ते फॅशन प्रोचं काम करत बसला होता, तेवढ्यात ऋषी आला. हे ज्या एंट्रोकचं पण सीट खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे बोलला आता सीट कवर टाकून घेऊ. त्याच्यामुळे निघलो आता सीट कवर टाकायला. हे काय तर बाजूलाच दुकान आहे, तेव्हा हे इकडं दुकान. त्यामुळे तुम्हाला दाखवतो सीट किती फाटलेले आहे. पुढे एक मिनटं. पूर्ण सीट कवरची वाट लागली. चला आता बघू, मस्त लावू सीट. आता बघू, एक कवर फायनल केलेलं आहे आणि आता सीट खोलतात त्याची. तर आता आम्ही तिकडनं सीट कवर वगैरे लावून निघलो. मस्त एक नंबर सीट कवरला. आता आम्ही थांबून येतं तर तुम्हाला दाखवतो. आणि आता ऋषीला लागली भूक, त्याच्यामुळे इथं वडापाव वगैरे खायला आलेलो आहे. पुढे वडापाव आला तिकडं पुढं आम्ही वडापाव खायला चाललो आता. म्हणजे मी नाही, ऋषी खाईल. की घरून नाश्ता वगैरे करून आलेलो आहे. नाही
आज बघा ना वातावरण किती मस्त वाटतं. ऊन ऊन पडलंच नाही आज, नुसतं आभाळ आहे. कल्याणला पण पडलं, आमच्या गावाला पण पडला होता. किती मस्त आभाळ आले बघ. तर चला आम्ही आता इकडनं मस्त एक एक वडापाव खाऊन निघलेलो आहे. मी तर खाणार नव्हतो, पण आता काय वडापाव जेवढा बाहेर होता तर खावाच लागला. तर चला आता जाऊ आपल्या लाईलाकडं, बघू आरशे वगैरे फिट करून झाले असतील आणि घरी जाऊ परत फॅशन प्रो घेऊन येऊ. तर अजून आम्ही इथंच आहे, किती आता 1 वाजलेला आहे. आम्ही म्हणजे आता ऋषी तर गेला आहे, तेव्हा आता हे नवीन टाकले त्यांनी, तेव्हा हे वाला हे नवीन टाकलं आहे. तर आता फिटिंग वगैरे करायचं बाकी आहे. ते इकडं आपल्या लाईलाचं तोंड पडलेलं आहे. ओके, आता थोडं थोडं ऊन लागतंय. तेव्हा कुठे वरती आहे बघा सूर्य, बघा एवढं पूर्ण आभाळ आलं होतं. आता बघू ही गाडी बनवून झाली की आता हिला वॉश वगैरे करायचं आहे. वॉश वगैरे करून झालं परत फॅशन प्रो आपण घरी आणायला जाऊ, मग तुम्हाला पुढचं सांगतो. तर आता हे बघा आपलं एंट्रोपचं काम झालेलं आहे बघा. आरसं वगैरे फिट केलं आहे आणि मस्त इथं आपलं यूट्यूबचं नाव टाकलेलं आहे. आणि इकडं कुणाला आला होता घरून, ऋषी तर निघून गेला, त्याला कुठंतरी काम होतं म्हणून. तर आता ऊन पण खूप वाढले बघा. किती वाजलेत? 2 वाजलेत. 12 वाजता आलो होतो घरातून. आभाळ पडलं सगळं, आता ऊन पडलंय. आता ही गाडी घरी सोडू, मग फॅशन प्रो घेऊन येऊ, मग परत फॅशन प्रोला सर्व्हिसिंगला टाकू. चल बाबू येतो. खूप वैताग आलाय आता, परत घरी जा, परत खाली या. आणि आता जरा लुक आले गाडीला, आरशे वगैरे लावलेत तर त्यात आपलं यूट्यूबचं चॅनल. आता जाऊया घरी, पटपट खाली जरा दुसरी गाडी घेऊ. जड जाते ना मागं खेचायला, वायर खराब झाली म्हणून. तर आता घरून फॅशन प्रो घेऊन आलेलो आहेत आणि टाइम बघा 2:20 झालेत. बाबू गेला आता राऊंड मारायला गाडीचा. बघू म्हणजे त्याला पण कळलं आता काय आहे काय नाही. आता आल्यावर त्याला सगळं सांगू काय काय काम करायचं काय काय नाही. वायर वगैरे बरोबर जाम आहे ना यार, जाम चालते. तर आता आम्ही तिकडनं निघलोय राजूला, म्हणजे आपल्या फॅशन प्रोला तिथं देऊन. तर यासोबत आता चाललोय पेट्रोल पंपावरती. तर जाऊ पेट्रोल पंपावरती, पुढचं तुम्हाला सांगू पुढं आपलं काय प्लॅन आहे काय नाही. दिवस असाच आपला गाड्यांच्या मागच जाणार आहे. ही गाडी सर्व्हिसिंग कर, ती गाडी सर्व्हिसिंग कर. ही पण बघा कशी झाली पूर्ण गाडी. हो कधी काय माहिती सर्व्हिसिंग करतो. ही गाडी अशीच असते, कधी पुसत पण नाही काय नाही. पॅशन प्रोची तर पूर्ण वाट लागली, पूर्ण जाम झाली. बोलत त्याला सांगितलं मी काय काय काम करायचं आहे. आपण जेव्हा गाडी घ्यायला जाऊ ना तेव्हा तुम्हाला सांगू काय काय काम झालंय काय काय नाही. हो बघा गाडीवाला बघा. चला भेटू तुम्हाला पुढं.
इकडे आल्यावरती एक सीन यांनी सांगितला, 50 रुपयाचं पेट्रोल टाकायसाठी एवढं लांब घेऊन आलं उन्हात. ते पण एवढ्या उन्हामध्ये 50 रुपयाचं पेट्रोल टाकायला. काय हुशार आहे ना. खरंच 50 पेट्रोल टाकलंय. त्याला आज पण वाटत नाही एवढे पैसे जमा कुठं करणार आहे. गाडी झालं आता पाकिट पूर्ण याचं भरलेलं होतं, भरलेलं पूर्ण पाकिटाचं भरलेलं 100-100चे नोट आहेत तरी 50 पेट्रोल टाकलंय. परत 10 वेळा चक्र मारणार, बायकोला खोटं बोलणार, खाली झालं पेट्रोल भरायला. आता हवा भरूया. आता हिच्यामध्ये परत हवा भरायला. पंक्चर आहे आता हिचं पण पुढचा डायरेक्ट पंक्चर आहे. काय दिवस चालू झालाय काय माहिती, सगळे गाड्यांचेच कामं निघतायत आज. सायकलला खर्च हवा किती गेला, 800 गिरीचे लावलेत नाही का. भाई हाथी का ब्लॉग में आएगा. वाव. और हॉर्नगिन लावून ठेवलेत त्याने सायकलला. 400 लावलेत. काय दिसतं काय माहिती 400तून, मागचं तर काही दिसणार नाही. मस्त इयरफोन वगैरे लावून चाललंय भाई डायरेक्ट. आता निघलो आम्ही पेट्रोल पंपावर ना. कुणाल मला सोडायला घरी. तर आता आम्ही तर जरा थांबलो होतो. इंस्टाग्रामला जर 1-2 व्हिडिओ वगैरे बनवायचे होते. तेव्हा या रस्त्यावरती पूर्ण सुमसाम रस्ता आहे दुपारचा. संध्याकाळीच काढणार होतं पण संध्याकाळी जर झोपलो वगैरे तर परत यायला टाईम नाही भेटला. तर आता आम्ही तर बिल्डिंग खाली पोचलो आहे बघा. किती 3:30 वाजलेत. 12 वाजेपासून बाहेरच. आता घरी वगैरे जाऊ, मस्त फ्रेश वगैरे होऊन नंतर 4:30-5 वाजता खाली येऊ. मस्त जरा स्टिंग घेतली कुणालनी प्यायला. येऊ स्नॅप टाकतोय आता. चला तर स्टिंग पिऊ, जाऊ घरी आणि तुम्हाला भेटू परत संध्याकाळी 5:30-6 वाजता खाली. चला. 2 hours later. तर चला आता इकडनं निघलोय मी गाडी घेऊन. बघा पप्पा पण आहे सोबत. ते काय सोबत तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मी काय काम आहे ते. आत्ता राजू सर्व्हिसिंग केली आणि इथं वरती टॅटूचं शॉप आहे. पप्पाला टॅटू काढत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर. तेव्हा जसं आपण काढली ना तशी काढायची होती. आता केली सर्व्हिसिंग वगैरे गाडी. झाले 2200-2300 बिल झालं. तर चला जाऊ वरती. तर आजचा पूर्ण दिवस आपला संपलेला आहे. आता किती 7 वाजले आहेत. पूर्ण आपला दिवस संपलेला आहे आता. एवढं इकडं हायवेलाच आहे. तो बाबू गेला आहे आपल्या फॅशन प्रोचा राऊंड मारायला, म्हणजे चेक वगैरे करायला बरोबर चालते का नाही. ती थोडं प्लगमध्ये पाणी गेलं होतं ना म्हणून चालू नव्हती. नाही तर कधीच मी घरी गेलो असतो. पप्पा तर गेलेत घरी, मस्त टॅटू वगैरे काढला पप्पांनी पण. थोडंफारच दुखत होतं त्यांना. आता बघूया. आजचा पूर्ण दिवस गेला. इंट्रो पूर्ण नीट केली, फॅशन प्रो पण नीट केली. आणि तुम्हाला इथपर्यंत आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.